एवढं त्यात आम्ही तयार झाले, तुला एवढं आंदोलन तुला सॉल्व्ह करता केलं मागे झालं तर सॉल्व्ह डाऊट आणि बसलं डबल बसलं त्याला काही साहेब पण बसा. तू एवढा मी का माझ्या बरोबर तरबीज तयारीचा माणूस साहेब ते येतात 2 मिनिटं. कोणी आंदोलन करते कोणी हा ना बस आलीत का तिथून त्यांना घे स्ट्रेचरवर आणलाय का व्हीलचेअर मग मी सांगितलं काय मग अरे बाबा पडली पडायची आणि असं करतो ते राजे आता 200 किती झालाय त्यांचा काय होता बीपी ऍडमिट करून टाका ना सर. कोण 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 ऍडमिट करतो आमचं काम आहे ते मग असं कोण करणार सर? आता आम्हाला पण काम धंदा सोडून सारखं टॉर्चर करतोय, किती दिवसांनी करायचं आम्ही पण. नाही पण आता तुमचं जर तुम्ही शेजारी असेल त्याच्यात शेजारी असल्यानंतर सर, तो तक्रार माझी करणार, जर त्याला चुका- अधिकार नाही ऐका ना सर, माझं जर चुका तोडून टाका ना सर. नाही पण त्याला अधिकार नाही का तक्रार माझी करायची? जर चुकीचं असेल ना सर, आता जरा तोडून टाका. नाही तो विषय वेगळा, हा, मग ते अजून किती तर सर त्याच्यात करायचं जायचंय सर? आपल्याला. मी विष पिणार, कोण येतो मी आत्महत्या करणार. आहे, राजेश म्हणालाय का इथं पद्धत आली का? खालीच जायचं का काय करायचं चला ग्राउंडवर मी तर वरती त्यासाठी तर बोलवलंय वरती येत नाही का? येणार ना हा काय विषय यांचं मग काय नाही सर, त्याचा विषय असा आहे, पहिल्या मी शेताचं डेव्हलपमेंट करत होतो, करताना ह्या वाड्या घेतलं, त्यांचा असं म्हणला तर आमचं पण करा, ठीक आहे आम्ही करू. मिटिंग झाले, त्यांची भाडेकरूंची मिटिंग झालं, सगळं झालं, त्यांची मागणी पण आम्ही मान्य केली. त्यांची शेजारी सरकारी बोळ आहे सगळी, त्यांच्या शेजारी एक सरकारी बोळ आहे, ते बोळ आहे 2-2.5 फुटाचं आहे. मोठा असेल तर आपण साईड मार्किंग मध्ये कव्हर करू. पोटमाळावरचं छोटी खिडकी ती पण 1.5 बाय 1.5 असेल सर, त्याच्यामुळं ते आमचं नुकसान झाला. एक खिडकीचे 5 लाख द्या, अशी 2 खिडकी 10 लाख, नाहीतर 2 नारके द्या. हो. नाहीतर मी तो मधला तेवढं कॅन्सल करतो, मला वरती वाढून द्या 2 मजले, मी देऊन टाकतो त्यांना, त्यांचंच ऐकू आपण. विकसकाला आम्ही असं कसं बोलू, असं समस्या सॉल्व्ह करायला बसलोय. नाही ना सर, ऐकलं सर, 5-50 हजार रेकॉर्डिंग सुद्धा त्याची पैसे मागतो, रेकॉर्डिंग आपल्याकडे 5 लाख 10 लाख मागतोय, कालची रेकॉर्डिंग आहे त्याची, पडोशी रेकॉर्डिंग आहे. एक खिडकी ठीक आहे मी सेटलमेंट करतो, मला 5 लाख रुपये खिडकी. पहिले म्हणले 8 इंच आत आलेले, नंतर म्हणतो 2 इंच आत आलेले. मी म्हटलं ठीक आहे, त्यांचं भिंतीच्या वेळी बॉर्डर त्यांची आहे. असं आहे ना सर, सगळं पाठवलेलं आपण इकडे घेऊ शकता. या अरे हे बापरे. परदेशी येतोय, हे परदेशी मला ओळखत नाही. तो हे परदेशी साहेब येतोय, तुम्ही शेलार ओळखता ना? असं तसं बसा काय हरकत नाही, बसा. हा तर अडचण काय आता अडचण काय तूच येत मला तिथं. त्यांचं म्हणणं आहे की बिल्डरने जर प्लॅन सँक्शन करून घेतलेला आहे हा त्याच्यात आमची खिडकी बंद केलेली आहे. आता आपलं कसं आहे, या प्लॅनच्या कुठल्या दिशेला तुमची खिडकी होती मला सांगा, मला याचं कळत नाही. त्यांना प्रत्येक टायमात सांगत होतो मी, प्रत्येक आता टायमात. एक जण बोला यांचं त्यांचं ऐकून घेऊ, पण तुमचं पहिलं ऐकून घेऊ का? त्यांचं म्हणणं. तुमचं सांगा पहिलं, नाही, त्यांचं त्यांचं उशीर म्हणणं, आहे. त्यांचं थांबा, तुम्ही आता शांत बसा. सांगा तुमचं ऐकून घेऊ पहिलं, सांग काय विषय तुमचे, तुमचंच ऐकून घ्या. बिल्डर नव्हता, मी चार नाही एकमेकांनी वाटत मुद्दा नको सांगा. प्रत्येक कोपऱ्यात म्हणा जोशी प्रसन्न जोशी जे तिथं राजेश हो शेवटी. हा माझ्या डकमध्ये मी करून देऊ शकतो. सांगा इथं डक्ट आहे सर आमची, इथं मी करून देऊ शकतो त्यांना पिल्लर सोडून. इथं चालते, त्यांची खिडकी इथंच आहे, पोटमाळामध्ये त्यांना अहो एक मोठी देतील ना काढून, 2 खिडक्यांच्या बदल्यात मोठी खिडकी माझं डक्ट आहे सर तिथं. हा माझ्या डक्ट मोठी डक्ट मोठी खिडकी ते करतील खर्च. अडचण काय करून देऊ सर, मग ती खिडकी पाडून बिडून व्यवस्थित मोठी करून. या सर आयला संपला विषय. मग करून देत असेल तर काय शेवटी नियमाप्रमाणे तर त्यांचा प्लॅन बरोबर आहे. नियमाप्रमाणे तुमच्या खिडक्या दिसते, तर खिडक्याच्या बदल्यात छोट्या खिडक्या, त्याच्या बदल्यात डक मध्ये तुम्हाला मोठी खिडकी करून देतो बिल्डर. खिडकी करून देतो, काय अडचण नाही. आणि यांच्या ब्रेकरमुळे माझ्या घराला भूकंपासारख्या ते तपासून घ्या. ही खरी आमचा रिपोर्ट करतील ते. तुमची ती शंका आहे ना, ते आमच्या इंजिनियर लोकांना सांगतो.
ते जागेवर जाऊन बघतील. हादरला असेल हे काय हे हादरला असेल तर रिपोर्ट त्याला ठेवा. म्हटलं क्रॅक झालेले फोटो माझ्याकडे आहेत, ते रिपेअर करून द्यायला तयार आहे. घ्या त्यांचं हो. लिखी. अजून हा जो कॉर्नर आहे ना कॉर्नर हा. हा. ती भिंत आजी सगळी अख्खी बाहेर मोकळी झाली. देतात ना करून ते म्हणतायत ना झालंय ना बाबा झालंय का कुठं पण जिथं कॉमन भिंत आहे तुमची भिंत झाली असेल ना. ऑलरेडी त्या भिंतीचं हातच नाही सर ते इथं ते म्हणतायत ना त्यांच्या प्रॉपर्टी पुरतं जे काय असेल ते करून नाही ना सर करतो ना हे त्या सर बाजूला अशी चीर आलेली आहे, त्यांना द्या करून, त्याच्यात ग्राउंड भरून द्या करून. देतो. पहिलं प्रायोरिटी त्याची कामं पहिली पूर्ण करा. प्रत्यक्ष तुमच्या कामामुळे कामामुळे झाले आमच्या इंजिनियर ऐका एकदा विचार करा ना सर. केलं आम्ही त्यांना सर. देऊन दाखवतो. आमच्या इंजिनियरचा जर रिपोर्ट असेल ओके सर. याचा रिपोर्ट सर मी काय म्हणतो सर एकदा विजिट करा करणार नाही. जागेवर नाही ते आले सर ते पैसे हे खाते. येतील. त्यांचं असं म्हणणं आहे अख्खी गल्ली ते पैसे खाते हे जाऊ द्यावं ते 100 आरोप होते त्याची नका चिंता करू. तुम्ही साईट व्हिजिट हा. करा आणि त्याप्रमाणे वस्तुस्थिती अहवाल तुम्ही सादर करा. Correct. चल. झालं एक- आता काय राहिली तुमची समस्या? या ठिकाणी ना ही लिफ्ट रूम आहे त्यांची पुढे किती दाखवतो. पूर्ण दाखवतो. हा बघा ही माझी बाथरूम आहे. हा. मला न विचारता परस्पर यांनी तोडफोड केली याची. या ठिकाणी त्यांचे खाता पिलेले अक्का थांबा, ते खाली- आता ते व्हिजिट करणार आहेत ना हा. ते तुमच्या जे कागद तुमचा जो अर्ज आहे हा. त्या अर्जाप्रमाणे प्रत्येक गोष्टीची व्हिजिट करतील. मग आमची लोक हे दोघं साहेब लोक बनकर साहेब आणि त्याचे सय्यद साहेब आता साहेब जाणार ते मोहित ऐका, पवार ऐका. म्हणलं. त्याच्यावर ऐका. बनकर साहेब आणि ते त्या रिपोर्ट वरती अभ्यास करतील आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला निर्णय ठीक आहे देतील. सर. हे येथील हे साहेब आहेत दोघं लोक हे बांधकामचे आहेत. मी काही नाही मी सुरक्षाचा आहे. माझा त्याच्याशी काय मला फक्त तुमचं आंदोलन आहे तेवढं विषय संपवायचा. आता तो संपवायचा म्हणजे कसं सामंजस्य होत असेल डक मध्ये तू त्या खिडक्यांच्या बदल्यात तुम्ही सवय लिफ्ट रूम. देऊ ना सर. हा मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.